बनली आणि प्रश्न निर्मिती काय केली आहे हे मॅडम आता आपल्याला सांगणार आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. या मॅडम. नमस्कार. बघा, खरंच आहे की म्हणजे आतापर्यंत सोमवार पासून तर शुक्रवार पर्यंत ऐकत आलेलो आहे की कृतीयुक्त कृतीयुक्त काय आहे. तर खरंच आहे, जेव्हा आपण गट कार्य करतो तर ग्रुप तर आता ग्रुपनुसार काही कल्पना आहे ते आपल्याला स्पष्ट होताना बघायला मिळतात. तशाच या ग्रुप म्हणजे एकटा माणूस काही न करता ग्रुपमध्ये जे कार्य होतंय त्या होताना बघायला मिळतं. त्याची स्वतः अनुभूती आम्ही घेतलेली आहे. तर आमचा याचा विषय आहे नफा आणि तोटा. तर विद्यार्थ्यांना नफा तोटा सांगताना त्याला शब्द व्यवहारिक जीवनात तो नफा तोट्याचं महत्व सांगतो आणि त्यानंतर त्याची अध्ययन निष्पत्ती काय झाली, याच्यातून त्याला काय निष्पन्न होणार आहे पुढे, याचा वापर त्याला कुठे, तर याचा वापर त्याला आपल्या व्यावहारिक जीवनात होणारच आहे. म्हणजे व्यावहारिक जीवनात याचा वापर होण्यासाठी नफा व तोटा त्याचं सूत्र सांगतो, त्याचे विविध उदाहरणं सांगतो आणि त्याला म्हणजे जेव्हा वावरत असताना छोट्या छोट्या उदाहरणावरनं त्याचं तो स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतो. पुढील सूत्र मी आमच्या पुढच्या मॅडमांकडे. धन्यवाद. पूल क्रमांक 1 आम्ही आमच्यासाठी सरांनी अध्ययन निष्पत्ती क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्यावर आम्हाला एक पाठ सादर करायला लावलेला आहे. मॅडमांनी सांगितले आता क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती त्याचा पुढचा भाग मी सादर करते आणि तो म्हणजे प्रश्नाचे प्रकार आणि त्या प्रश्न प्रकारानुसार आम्ही कोणती देखील आणि उद्दिष्ट कोणती साध्य केली आहे. त्यात आम्ही प्रश्न प्रकारामध्ये नफ्याचे सूत्र सांगा, तोट्याचे सूत्र सांगा, हा जो प्रकार आहे प्रश्नाचा तो वस्तुनिष्ठ आहे आणि आम्ही हा वर्गात तोंडी स्वरूपात सादर करणार आहे. आणि याचं उद्दिष्ट जे आहे तो विद्यार्थी या उपक्रमाच्या अंतर्गत आकलन म्हणजे आठवण्याचा प्रयत्न करतो. नंतर आम्ही एक या प्रश्नाच्या निर्मितीमध्ये एक उदाहरण सोडवायला देणार आहे विद्यार्थ्यांना. जसे की रामने 15 रुपयाला एक पेन घेतला आणि तोच पेन त्याने 20 रुपयाला विकला, तर त्या मुलाला किती नफा झाला किंवा रामला किती नफा झाला, त्यासाठी तो विद्यार्थी हा जो प्रश्न प्रकार आहे दीर्घोत्तरी स्वरूपाचा असणार आहे आणि स्वरूपाचा प्रश्न सोडवताना तो लेखी या स्वरूपात